राम राम. अभीज होममध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण इडलीसोबत खाण्यासाठी मस्त हरभऱ्याच्या डाळीची चटणी पाहणार आहोत. तर चटणी बनवण्यासाठी इथे मी ही 1 वाटी भरून हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे. डाळ मी 4 तास पाण्यात भिजत घातलेली आहे, त्यामुळे डाळ छान फुलली आहे. चटणी बनवण्यासाठी इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. त्यामध्ये घालूया आपण हरभऱ्याची डाळ. 15-16 इथे मी लसणाच्या पाकळ्या सोलून घेतलेल्या आहे, त्या घालू. 2 कमी फिक्कट मिरच्या मी तेलामध्ये परतून घेतलेल्या आहे, त्या घालू. मिरचीचं प्रमाण तुम्ही कमी किंवा जास्त करू शकतात. त्यानंतर आपल्याला घालायची आहे 1 मुठ्ठी धुवून निवडलेली कोथिंबीर, 1 चमचा जिरे, चवीपुरतं मीठ. इथे मी सेंधव मीठचा वापर केलेला आहे. सेंधव मीठ आरोग्यासाठी खूप चांगलं असतं. चमच्याच्या मदतीने आपण एकसारखं करून घेऊ. पाणी न घालता आधी चटणी फिरवून घेणार आहोत. थोडीशी अशा प्रकारे ओबडधोबड चटणी फिरवून झाल्यानंतर यामध्ये आपण घालणार आहोत पाणी. आता तुम्हाला चटणी कितपत घट्ट किंवा पातळ हवी आहे त्यानुसार तुम्ही पाण्याचं प्रमाण घालावे. आपण जर आधीच पाणी घातलं चटणी फिरवताना तर चटणी व्यवस्थित बारीक होत नाही, ती थोडीशी ओबडधोबड राहते. त्यामुळे पाणी आपल्याला नंतरच घालायचं आहे आणि पुन्हा आपण फिरवून घेऊ. गरजेनुसार पाणी घालून मी चटणी मिक्सरमधून फिरवून घेतली आहे. वा, खूप छान मस्त झाली आहे. आता चटणी आपण एका बोलमध्ये काढून घेऊ. तुम्ही ही चटणी अशी जरी खाल्ली तरी खूप छान लागते किंवा वरतून याला तडका लावला ना, वा, मग तो औरच मजा चांगला असतो. तर चटणीला तडका देण्यासाठी इथे मी पॅन गरम करायला ठेवलेला आहे. त्यामध्ये घालूया तेल. तेल गरम झालं आहे, त्यामध्ये घालूया जिरे आणि मोहरी. जिरे मोहरी तडतडले आहे, त्यामध्ये घालूया आपण कढीपत्त्याचे पानं आणि 2 लाल साबूत मिरच्या घालून गॅस बंद करूया आणि तयार फोडणी घालूया आपण चटणीवरती. तर डाळ भिजलेली असेल तर मोजून 2 ते 3 मिनिटांमध्ये ही चटणी बनवून तयार होते. तुम्ही इडलीसोबत काय, एखाद्या वेळेस दशमीसोबत, थालीपीठासोबत जरी ही चटणी केली ना तरी खूप छान लागते. एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकन दाबायला विसरू नका, म्हणजे येणाऱ्या व्हिडिओजचे नवीन नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळतील. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा. धन्यवाद.